तर तेवीन संघांचं आम्हाला सहकार्य नसेल तरी स्पर्धा यशस्वी होऊ शकत नाही. कैलाश मात्रे, भगवान पाटील किंवा केशवंत भोईर किंवा कमलेश मात्रे स्पर्धा यशस्वी करू शकत नाहीत. सहकार्य आपलं हवं आहे आणि हे सहकार्य आपल्याकडून मिळतं म्हणून स्पर्धा यशस्वी होते. आणि गेले मी म्हणेन भगवान भाऊविषयी केशवंत भोईर आमचे आणि कमलेश मात्रे, मी शुक्रवारी आलो पण हे लोक गुरुवारी आलेले होते आणि खूप मेहनत घेतलेली आहे. भगवान भाऊविषयी म्हणेन टाळ्या व्हायला पाहिजे. भगवान भाऊ माझे भाऊजात लाडके मी रागाने म्हणतो, रागाने जाईन, मेवळा राग येईल, पण ते कधीच रागावत नाहीत. त्याचप्रमाणे केसरीनाथ भोईर उपाध्यक्ष आहेत, खूप मेहनत करतायत. कमलेश मात्रे टाळ्या व्हायला पाहिजे. आणि त्याचप्रमाणे मी म्हणेन आपले अधिकृत समालोचक आणि अधिकृत गुणलेखक रत्नेश भोईर आणि भरत राऊत, खरोखरच टाळ्या व्हायला पाहिजे. कारण काय माहिती आहे का, भरत राऊत हा फक्त समालोचन करण्यासाठी येत नाहीये. ती व्यक्ती इथे गुरुवारी पोहोचलेली आहे आणि मैदानापासून सगळी व्यवस्था ते लोक करत आहेत. म्हणजे ते एक आपले कुटुंब म्हणून ते आपल्याला सहकार्य करत आहेत. आपलं एक कुटुंब आहे 23 गावांचं. नक्कीच आम्हाला माहिती आहे तुम्हाला निघायची घाई आहे, जेवायचीही घाई आहे. जेवण थोडंसं काय झालं, थोडा म्हणजे आमचा अंदाज चुकला असेल कदाचित. मटण मागवलं संपलेलं आहे, चिकन मागवले ते आता सुरू आहे, होते जेवण झालं, नक्कीच तुम्हाला मिळणार. थोडा वेळ थांबा. आणि याची पुढची सूत्र मी भगवान भाऊ जे सर्व आहेत मंडळाचे त्यांच्याकडे सुपूर्द करीत आहे. आणि मान्य केलं कैलास भाऊनी की मी सर्व आहे आणि ते होणार. मी आहे तोपर्यंत मंडळाचे कार्यक्रम होणार. यांना सोबत घेऊन घाबरायचं, यांना सोबत घेऊन ना, मी बोलू नाही, सोबत घेऊन यांना फरक पडत नाही. बहिणीला परत बोलून घेईन घरी. लक्षात ठेवा, माझं नाव कैलाश आहे. कैलाश हा साम बोला आहे, लक्षात ठेवा. तुम कैलास आहे, भगवान आहे, सारे जहा का भगवान आहे हम. 1990 पासून ते आहेत बघा. 1990 पासून तर 2025 पासून मी इथे आहे. सहयोग सेवा मंडळ विनोद म्हात्रे इथून झालेला प्रवास या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेपर्यंत आतापर्यंत चालू आहे माझा. 36 वर्ष झाली. हटेगा नहीं और झुकेगा भी नहीं साला. चुप. 2 पुष्पा किती, डावा का उजवा? दोन्ही मार. झुकेगा नाही साला. कसा लुक आहे याला? काय गरज आहे कामधंदा सोडून? मलाही कामधंदा आहे, कैलास भाऊने सांगितलं मी. पण आम्ही येतो तुमच्या प्रेमाखातर आणि तुमच्यासाठी. मॅच काय आपण खेळत नाही का? 23 मॅच खेळतो, परंतु ही मजा आहे. याच्यात काय पैसा आहे काय नाही. भरत राऊतसाठी एकदा जोरदार टाळ्या, रत्नेशसाठी एकदा जोरदार टाळ्या, पंचांसाठी आमच्या जोरदार टाळ्या. चुकलं माफ करायचं, माणूसही चुकतो. आज माईक आहे माझ्याकडे, फॅमिली स्पोर्ट युट्यूब लाईव्ह. बिचारा डाळीशी जे इथे हा नाईलाज आहे, पण त्याला 2 दिवस मजा केली आहे. हे लाला, हे जे काही मॅच झालेले आहे दमणला, 2 लाईव्ह, झिंगा लाला, सबका लाला. कोणच्यासाठी? बरंच लवकर राहिला. चल, अरे आमचा वाघ्या ठेवून गेलाय गावन. हा त्याला ठीक आहे. खाणेवाले बटऱ्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. आमचा बॉबी भाई अजूनही त्याचं काही बाकी आहे. बॉबी भाई धन्यवाद तुमचं. मंडपवाला आहे, खरोखर धन्यवाद. त्यानंतर आमचं कुटुंब आहे, ते कुठे गेलं? हेमंत भाई, अजय भाई. डीजे एक बढ़िया सा आगरी कोली सॉन्ग्स हो जाए, सब नाचेंगे, उसके बाद बख्शिश समारंभ. जगुभाई नाचो.
चला 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 बक्षीस समारंभ करूया आपण. चला बक्षीस समारंभ करूया. एस एस पेडवेकर तुम्ही आलात, तुमचं हार्दिक स्वागत. लावूया ना आपण, बजाएंगे. हे अंपायर्स आहे. चला शिंदे सर या. शिंदे सरांनी यायचं. कैलास सर उभे राहा. चला बक्षीस समारंभ. शिंदे सरांचा हेमंत भाऊन दिलं, त्यांना जायची घाई होती. शिंदे सर, महेंद्र शिंदे सर. चला मी सर्व खेळाडूंना एकदा विनंती करतो, जोरदार टाळ्या. एकदा जोरदार टाळ्या आपल्या पंचांसाठी. सुरेख अशी पंचगिरी महेंद्र शिंदे सर यांचा या ठिकाणी हा सन्मान हा केला जातोय. एकदा जोरदार टाळ्या या व्हायला हव्यात. भगवान पाटील खरोखरच महेंद्र शिंदे सर खूप चांगली पंचगिरी. आरके मोरवाचे अध्यक्ष, एकदा टाळ्या व्हायला हव्यात. नवीन आरके मोरवा टीमचे अध्यक्ष राजन राऊत यांच्याकडून हा सन्मान. जगूभाऊ या या, तुम्ही कशाला लांब आहेत या. तुम्ही सुरू केलंय क्रिकेट. मास्टर्स क्रिकेट डायसर मध्ये तुमच्यामुळे सुरू झालंय. आणि जे आमचे आचार्य आहेत, आमचे स्कोरर आहेत, त्यांच्याशी आम्ही नंतर काय चर्चा करायची करतो. पहिला मोरवाला बक्षीस देऊन टाकत जाऊ दे ना. चला आपण तुला बुट्टा भेटले तू बोलू नको. चायला टीम जिंकली, जितूला तुम्हाला बुट्टे दोघं ना. 5,000चं पॅकेज. फाउंडर दहीसर खरोखर जगूभाऊ तुमचं हार्दिक स्वागत. तुम्हाला मी काल पाहिलं, खूप बरं वाटलं. कारण 1993 स्पर्धा जी आपण दहीसरला पहिली स्पर्धा 40+ ची खेळलो, या लोकांचं खूप मोठं योगदान आहे. धन्यवाद. चला आपण स्पर्धा क्रमांक 1 या पुरस्काराच्या दिशेने वळतोय. आणि स्पर्धा क्रमांक 1 साठी असं अरे 1चं पहिलं देवते ना मग असं तिथं धाव रे काय रे. स्पर्धा क्रमांक 1 ज्या स्पर्धेसाठी पारितोषिक दिली होती, सन्माननीय ठाण्याचे नगरसेवक भूषणजी देवराम भोईर यांच्याकडून स्पर्धा क्रमांक 1 साठी पारितोषिक आलं होतं. प्रथम व द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक हे भूषणजी भोईर साहेब यांच्याकडून आलं होतं. त्यानंतर स्पर्धा क्रमांक 1 साठी मालिकावीर हे पुरस्कार जे आहेत, फलंदाज, गोलंदाज आणि मालिकावीर हे जे पुरस्कार आहेत, हे विश्वास मुकादम यांच्याकडून आलं होतं. या लोकांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायला हव्यात. चला सगळ्यात आधी आपण बोलूया स्पर्धा क्रमांक 1 उत्कृष्ट गोलंदाज या पुरस्काराच्या दिशेनं. स्पर्धा क्रमांक 1 उत्कृष्ट गोलंदाज लिहिले बघा. स्पर्धा क्रमांक 1, 2 असं लिहिले ट्रॉफ्यांवर. स्पर्धा क्रमांक 1 घ्या. सगळ्यावर 2च आहेत. चला जाऊ दे, चला घ्या. बघा जरा 1 लिहिले की बघा जरा चेक करा. चला स्पर्धा क्रमांक 1 हे पारितोषिक दिलं जाईल. चला या लवकर या पटापट. गोलंदाज घे रे. आता मी कुठे बघतो तिकडे, तुम्ही बघता. उत्कृष्ट गोलंदाज घ्या. उत्कृष्ट गोलंदाज स्पर्धा क्रमांक 1 उत्कृष्ट गोलंदाज गणेश कारभारी, गणनीला कारभारी. 3 षटकं, 22 धावा, 4 विकेट. स्पर्धा क्रमांक 1. अभिनंदन गणेश कारभारी, तुमचं खूप खूप अभिनंदन. टाळ्या वाजवा एकदा गणेश कारभारी, गणनीला कारभारी यांची. त्यानंतर स्पर्धा क्रमांक 1 उत्कृष्ट फलंदाज. स्पर्धा क्रमांक 1 उत्कृष्ट फलंदाज. 4 इनिंग, 23 चेंडू, 80 धावा ज्यांनी या स्पर्धेमध्ये कुठल्या, तो ठरला या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज. स्पर्धा क्रमांक 1 कोण? पप्प्या नक्की सांगा कोण? रणजित म्हात्रे. उत्कृष्ट फलंदाज, 80 धावा रणजितनं कुठल्या संपूर्ण स्पर्धेमध्ये. ओके
धन्यवाद आगरी कोळी समाज मंडळ. मला आज एवढा अभिमान वाटतोय कारण ही जी स्पर्धा चालू आली किती आली 1990 साली. 1990 साली स्पर्धा चालवली तेव्हा पहिली मॅच मी खेळवलं आहे. इकडे कोणच नाहीये. या स्पर्धेचा मानकरी मी आहे खरं म्हणजे. आणि आयोजक होते आणि त्यावेळेला दैसर संघ आणि मोरा संघही फायनल आले होते आणि दैसर संघ हा उपविजेता होता. मोरा पहिला होता. मला अभिमान वाटतो की आता आम्हाला जो सन्मान दिला आहे आम्ही आल्याबद्दल आम्हाला सन्मान मिळाला कारण इतक्या वर्ष मी इकडे येत नव्हतो. दरवर्षी येणार ना. अभिमान वाटतो खरंच. धन्यवाद आगरी कोळी समाज फाउंडर आहात तुम्ही. आमचे फाउंडर आहात तुम्ही. तुमच्यामुळे आम्ही उभे राहिलो आहेत ना. धन्यवाद प्रभाकर दादा, तुमचं मनापासून आभार. प्रभाकर दादांच्या शुभ हस्ते रणजित म्हात्रे 80 धावा. रॉकी 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 रॉकी. किशोर पाटीलला बुटे भेटलेत. किशोर पाटील खुश आहे. चला मालिकावीर मालिकावीर. बक्षीस समारंभ झाल्यावर पण गाणी लावायची आहेत लक्षात ठेव. मालिकावीर 23 चेंडू 92 धावा आणि 3 विकेट. मिलिंद भगत यांना विनंती करतो. मिलिंद भगत या आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिकामध्ये. मिलिंद भगत मालिकावीर नाही आहे. मी मिलिंद भगतला बक्षीस द्यायला बोलवले. तुम्ही नाराज होऊ नका कारण द्वितीय स्पर्धेमध्ये जे पारितोषिक आहेत ती मिलिंद भगत यांनी दिलेत. त्याची चर्चा नक्कीच आम्ही करणार आहोत. चल मालिकावीर मिस्टर प्रफुल्ल पाटील. चला घ्या. राई संघ या लगेच आपण ट्रॉफी देऊया. सेकंड ट्रॉफी अंतिम उपविजेता जम्पमॉन राई. अंतिम उपविजेता जम्पमॉन राई यायचं आपण. बसा बसा व्यवस्थित बसा. मिलिंद भाऊन देखील मध्ये घ्या. भोईर साहेब या. केशनाथ भोईर साहेब या तुम्ही देखील. चला एकदा जोरदार टाळ्या. एकसरबी टाळ्या वाजवा जम्पमॉन राई साठी. राई झाला. राई थांबा टाळ्या. एकसरबीसाठी तुम्ही टाळ्या वाजवायच्या. थांबा जरा राई. चला स्पर्धा क्रमांक 1 दमन चषक 2025 चॅम्पियन एकसरबी.
यस लक्षात घ्या, अध्यक्ष कमलेश म्हात्रे यांना काम होतं म्हणून ते बाहेर गेलेले आहेत, वाईट वाटून घेऊ नका. अध्यक्ष कमलेशजी म्हात्रे यांना काम होतं, जगदीश भाऊला परत गुजरातला जायचं होतं आणि महेश मांगेला यांच्याकडे स्पर्धा असल्यामुळे येऊ शकले नाही आहेत. बाकी मी काय बोलणार नाही, बाकी हम तीनों कम नाही आहे. हा हम तीनों कम नाही. हा आणि तुम्ही आमच्या तिघांसाठी टाळ्या वाजवा. दम आहे अकबर आणि अंतुनी. हा ए जा, यो सुका नाचते हो बिनकामाचा, फायदा काय नाही याचा. पहिली गोष्ट म्हणजे याला किशोरला लांबचा दिसत नाही, तो जवळच बघते. चला चला येऊया आपण स्पर्धा क्रमांक 2. स्पर्धा क्रमांक 2 आणि स्पर्धा क्रमांक 2 उत्कृष्ट गोलंदाज. मोरवेला सगळ्यात जास्त काही मोरवेला आहे, बक्षीस सुद्धा उचलतो बरोबर देतो, मोरवेलाच आहे. स्पर्धा क्रमांक 2 दमन चषक 2025. चेंद्र ठाकूर यायचे आपण. उत्कृष्ट गोलंदाज अध्यक्ष महोदय थोडेसे बिझी आहेत, ते बाहेर गेलेत, नाही तर ते देखील बक्षीस समारंभाला हजर राहू शकले असते. उत्कृष्ट गोलंदाज स्पर्धा क्रमांक 2 दमन चषक 2025. 3 षटक 33 धावा देत 3 विकेट या स्पर्धेमध्ये ज्यांनी काढल्या तो आहे गोलंदाज टीम आहे गोडदेव. गोलंदाज आहे नितीन नाईक. रमाकांत भोईर मीरा मास्टर्सचे कॅप्टन यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. उत्कृष्ट फलंदाज आपल्या मास्टर्स क्रिकेट जीवनातील प्रथमच हा खेळाडू उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार घेतोय. खरोखरच ही गोष्ट अभिमानास्पद आहे. संघ आहे मीरा आणि खेळाडू आहे चंद्रकांत भोईर उत्कृष्ट फलंदाज. अरे मागे तुमच्या चंद्रकांत भोईर आपल्या मास्टर्स क्रिकेट जीवनातील पहिलं उत्कृष्ट फलंदाज पुरस्कार घेतोय. अभिनंदन चंद्रकांत. 4 इनिंग 26 चेंडू आणि 62 धावा या चंद्रकांतनं कुठल्या. चला भटरे भाऊ आपल्या आचारी मालिकावीरा पुरस्कार त्यांच्याकडून द्यायचा असं मंडळाची इच्छा आहे. भटरे बाबा ये 2 आहेत. भटरे बाबा ए भटरे बाबा अरे भटरे बाबा ये लवकर. दोन्ही एकदम दे त्यालाच. मंदार शिंदे सर या आपण पुढे आणि रत्नेश तुम्ही देखील या. भरपूर मेहनत या लोकांनी केले. ही बॅट आहे JR थॉमस
स्पोर्ट्स कडून ही बॅट आणि ही बॅट दिली आहे अध्यक्षांचे जावई राजेश यांच्या वाढदिवसानिमित्तानं त्यांनी ही दुसऱ्या स्पर्धेसाठी मालिकावीर म्हणून ही बॅट दिले, कारण दुसऱ्या स्पर्धेला अध्यक्ष कमलेशजी म्हात्रे साहेब यांच्याकडून दुसऱ्या स्पर्धेला देखील पारितोषिक आला आहे, ते म्हणजेच प्रथम पारितोषिक. दुसऱ्या स्पर्धेला अध्यक्ष कमलेश म्हात्रे यांच्याकडून हे प्रथम पारितोषिक आले आणि त्यांच्या जावयाकडून मात्र राजेश यांच्याकडून ही मालिकावीर बॅट या ठिकाणी दिली जाते. आणि मालिकावीर 3 इनिंग 21 चेंडूमध्ये 56 धावा कुठल्या आणि 3 विकेट काढल्या. कोण? तूच पेडवेकर, तूच संघ आहे गोडदेव आणि खेळाडू आहे निलेश पाटील. अरे ट्रॉफी अजून बाकी. रत्नेश आणि महेंद्र शिंदे सर या ट्रॉफी द्या. चला या जॉईन वा ट्रॉफी तुमच्याकडून, तुमची देखील मेहनत खूप आहे. यस ट्रॉफी पण द्यालाच, कारण ही अध्यक्ष आणि दुसऱ्या स्पर्धेत त्यांचं बक्षीस होतं ना दुसऱ्या स्पर्धेला, म्हणून त्यांनी दुसऱ्या स्पर्धेलाही पारितोषिक लावलं होतं. अभिनंदन निलेश. चला या आता एका टीमची आपण उत्कंठा थोडीशी क्लिअर करतोय. चला सन्मान या ठिकाणी केला तो आचार्य, आमचे 3 आचार्य आहेत. ज्ञानेश्वर या सगळ्यांनी, या 3 आचार्य येऊ द्या. जेवण चाललंय का? आम्ही बटरेबाबांचा सत्कार करतोय. एकदा आपल्या आचार्यासाठी जोरदार टाळ्या मित्रांनो. खूप चांगलं काम, 3 दिवस वेळेवर येणं, नाश्ता चहा जेवण बनवणं, हे आचार्य आहेत आपले. आपले आचारी तरी थँक्यू डीजे. आपले आचार्य कमरेतून जरी वाकले असले ते मनातून टाईट आहे, ते लक्षात घ्या. हे लक्षात घ्या, त्याला व्हायला म्हणजे जोरदार. मी मोरवा संघाला थांबवेल, अजून थांबेल मोरवा संघाला मी. नाही आपण 3रं बक्षीस शेवटला देऊया आपण. चला या चला. स्पर्धा क्रमांक 2 दमन स्पर्धा 2025 नंबर 3चं पारितोषिक या ठिकाणी बहाल केलं जात आहे. RK मोरवा या मंडळाचे पदाधिकारी आहेत सचिव भगवान पाटील, उपाध्यक्ष कृष्णाजी भोईर आणि सहसचिव कैलास म्हात्रे यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते पारितोषिक द्यायचं आहे. रत्नेश हे सांभाळ, ते मुर्द्याच्या गाडीत दे कोणाकडे तरी. शशिकांत वर्तक आहेत का? शशिकांत वर्तक गेले का? जग्या भाऊ या तुम्ही, जग्या भाऊ या, जगा भाऊ या तुम्ही देखील पुढे या. जगा भाऊ या पुढे या. मिलिंद भगत यांनी ही द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक दिलं आहे. मग ते बोलतात की माझ्या हातून बक्षीस देण्यापेक्षा आमचे लेजेंडरी खेळाडू जगाभाऊ आहेत त्यांच्यातून आपण बक्षीस द्यावं. या 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 त्यांची इच्छा आहे. प्रभाकर दादा तू देखील ये. चला स्पर्धा क्रमांक 2 दमन चषक 2025 नंबर गावदेवी ट्रस्टचे अध्यक्ष रवींद्र किणी आपण देखील या. स्पर्धा क्रमांक 2 दमन चषक 2025 तृतीय क्रमांक दाईसर मास्टर्स.
मी पण ट्रेनलाच आहे. चला यावेळी आपण स्पर्धा क्रमांक 2 दमन चषक 2025 आणि पारितोषिक दिला आहे मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय कमलेशजी म्हात्रे साहेब यांच्या वतीनं हे स्पर्धा क्रमांक 2 चं पारितोषिक देण्यात आलेलं आहे. चॅम्पियन मिलिंद भगत यांनी स्पर्धा क्रमांक 2 प्रथम पारितोषिक पहिलं मिलिंद भगत दुसरं. मग असं तुम्ही लिहिलं असं दिले असते काही काय. मिलिंद भगत समाजसेवक. चला या मिलिंद भगत यांच्याकडून हे पहिलं पारितोषिक स्पर्धा क्रमांक दुसरं पारितोषिक दुसरंच बोलतो मी पहिला अध्यक्षाने दिले ना बोलतो तुम्ही मग काय मग तेच बोललो मी. ठीक आहे चला. स्पर्धा क्रमांक 2 दमन चषक 2025 द्वितीय विजेता मीरा मास्टर्स या टीमने यायचं आहे. लाला ये तू लाला ये. कोणीही घेऊन जाऊ नका. तुम्हाला प्यायची तेवढी प्या आणि जर तुम्ही घेऊन गेलात तर मंडळाच्या कुठल्याही व्यक्तीला फोन करायचा नाही. तुमची जबाबदारी तुमचं. चला लालामाची यायचं लालामाची या. दादा तू पण ये दादा ये. अजूबाई अजय चला चला. अरे थांबा गोरदे बोलवलं नाही. थांबा थांबा जरा थांबा. अरे थांबा 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 थांबा. अरे थांबा रे थांबा. स्पर्धा क्रमांक 2 दमन स्पर्धा 2025 चॅम्पियन ओम ब्रह्मदेव गोरदेव. सगळ्या संघांचे या ठिकाणी आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. ज्या ज्या व्यक्तींनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्या सर्व व्यक्तींचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. जर चुकून कुणाचा मान सन्मान राहिला असेल त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतोय. आज पुन्हा एकदा मी आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून आभार. कारण बाहेरची स्पर्धा खेळवणं म्हणजे खायची गोष्ट नाही. खूप कठीण काम असतं. मग ते काम मात्र मंडळानं करून दाखवलं. त्याबद्दल मी मंडळाचे अध्यक्ष कमलेशजी म्हात्रे, मंडळाचे उपाध्यक्ष कृष्णाजी भोईर,
मंडळाचे कार्याध्यक्ष प्रकाशजी ठाकूर, सहसचिव कैलासजी म्हात्रे, सचिव भगवानजी पाटील आणि महेशजी मांगेला या सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतोय. पुन्हा एकदा जाता जाता चुकून जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतोय. मित्रांनो, जपून जा, व्यवस्थित ड्राईव्ह करा, आनंदाने जा आणि स्लो जा. कुठल्याही प्रकारची घाई करू नका, कुठल्याही प्रकारचे दारू इथून मात्र घेऊन जाऊ नका. आजचा दिवस दमण गुजरात इथून मात्र आपला संपला. पुढच्या आठवड्यात भेटणार आहोत आपण वाघवेळ आपल्या महाराष्ट्रामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये. जाता जाता पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा, सर्वांचा मनापासून आभार. आजचा दिवस संपला हे जाहीर करण्या अगोदर मी सर्व संघांना विनंती करतोय, जे कोणी जेवायचे असतील जेवण झालंय, जेवून जा. जेवण झालं आहे, जेवून जा. दारू कोणीही घेऊन जाऊ नका. आजचा दिवस इथेच संपला असं मी जाहीर करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, जय आगरी कोहली. थँक्यू.